बोलायचं भावांनो. म्हणजे तुमचं खूप खूप धन्यवाद भावांनो. मला एवढी रीच मला वाटते 100K गेली. म्हणजे गेली तर मजाच येईल भावांनो. आणि मी काल फक्त चेक केलं एकदा 10K क्रॉस केली होती भावांनो. म्हणजे बिलीव नव्हतं मी केलं होतं एवढं असं जाईल. मी असंच टाकलं होतं माझं अकाउंट म्हणजे स्टॉप झालं होतं यूट्यूबचं, म्हणून बोललो ब्लॉग तर एडिट करायचं नाही, काहीतरी करतो आणि टाकलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय सगळ्यांना. आणि भेटतो आज आपण 2 दिवसानंतर. कारण तुम्हाला तर माहितीच आहे मी म्हणजे त्या दिवशी आहे ना मी फोन क्लीनअप करत होतो. कारण माझं पूर्ण स्टोरेज भरलं होतं, 128 GB फुल भरलं होतं आणि त्याच्यामुळे काहीच ॲप पण ओपन होत नव्हते. म्हणून मी क्लिअर करायला गेलो फोन, थोडा व्हिडिओज थोडा डिलीट केला जुन्या ज्या होत्या त्या. त्याच्यानंतर मग मी गेलो ॲप्समध्ये म्हटलं काही ॲप्समधले क्लिअर करूया, म्हणून क्लिअर करत गेलो विडमेट इंस्टाग्रामच्या ज्या व्हिडिओ सेव्ह केल्या होत्या त्या. आणि मला सजेशन आलं की बाबा गुगलमधले पण तुम्ही डिलीट करता का. तर मी गुगलमधले पण म्हटलं करूया. गुगलमधले पण माझी हिस्ट्रीज आहेत, डाउनलोड्स आहेत, कॅपकट ॲप वगैरे आहेत, सगळे म्युझिक डाउनलोड केलेले आहेत. म्हणून म्हटलं डिलीट करून टाकूया. आणि डिलीट केलं मी आणि थोडा वेळ बंद ठेवला मोबाईल आणि नंतर परत यूज केला. तर बघतो तर भावांनो सगळे जे ईमेल्स होते ते सगळे उडाले होते. ईमेल्स उडाले होते, इंस्टाग्राम ID उडाला होता. जेवढं ईमेलच्या आधारित होतं तेवढं सगळं उडालं होतं. गुगल आपलं मेन म्हणजे यूट्यूबचं चॅनल उडालं होतं. मला एवढं टेन्शन आलं भावांनो काय सांगू. म्हणजे मी जवळजवळ 3 वाजेपर्यंत ट्राय करत होतो, रिकवर करायचं होतच नव्हतं. पण ते काल झालं रविवारी. आणि तुमची कृपा आहे, तुमचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे होतं आहे. थँक्यू. आणि चला सध्या तर मी निघालो आहे ऑफिसला, जाऊया चला. तर मित्रांनो मी निघालेलो आहे ऑफिसला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे कालची जी आपली व्हिडिओ होती मी अशीच पोस्ट केली होती गणेश गल्लीमधली. मित्रांनो तुम्ही 80,000पर्यंत ती रील घेऊन गेलात, म्हणजे थँक्यू. आणि अशा रील जरा गेल्या ना तर कसं म्हणजे व्हिडिओ बनवायला पण जरा पॉझिटिव्हनेस येतो. डिसिप्लिन ठेवायला ते एक इझी जातं. बाकी चला जाऊया आणि बघूया आज काय होते. मित्रांनो ऑफिसमध्ये पण भावांनो आता मी लंच करून आलो. आणि लंचमध्ये आमच्या इथे पाव होते भावांनो जेवायला चपातीच्या जागी. म्हणजे सगळीकडे ते सिलेंडरचं आहे ना डेंजर असं हे झालं आहे प्रकरण. तुमच्या इथे पण झालं असेल, पण काय जरा कमीत कमी वापर करा. म्हणजे तुम्हाला सिलेंडर सगळंच जेवण सिलेंडरवर बनवू नका, ठीक आहे. जास्त म्हणजे चपात्या जर का जेवण बनवलं त्याच्यावर तर असा काहीतरी दुसरा पदार्थ करा जिथे गॅसचा उपयोग येणार नाही किंवा गॅसचा कमी उपयोग येईल. आणि अवॉइड करा की सकाळचा आंघोळ वगैरे गरम पाण्याने नाही करता, थंड पाण्याने करा. थोडं चहा वगैरे थोडा कमी प्यात जा. अशा खूप काही गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला हे थोडं कमी करता येईल सिलेंडरचा वापर. आणि जेणेकरून सिलेंडर आपला सेविंग पण होईल, ठीक आहे. चला बाकी सध्या तर. आणि मला कालच्या रीलचं बद्दल बोलायचं भावांनो. म्हणजे तुमचं खूप खूप धन्यवाद भावांनो. मला एवढी रीच मला वाटते 100K गेली. म्हणजे गेली तर मजाच येईल भावांनो. आणि मी काल फक्त चेक केलं एकदा 10K क्रॉस केली होती भावांनो. म्हणजे बिलीव नव्हतं मी केलं होतं एवढं असं जाईल. मी असंच टाकलं होतं माझं अकाउंट म्हणजे स्टॉप झालं होतं यूट्यूबचं, म्हणून बोललो ब्लॉग तर एडिट करायचं नाही, काहीतरी करतो आणि टाकून देतो. म्हणून ती मी एडिट केली थोडीशी आणि पोस्ट केली. बघते तर मित्रांनो एकदम क्रेझी असे व्ह्यू आले होते.
आणि अजून पण चालते मित्रांनो. बाकी चला, असा सपोर्ट राहू द्या तुमचा. चला. मित्रांनो, मी पोचलेलो ऑफिसमधून घरी आणि चला तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.